आज दिनांक 23 फेब्रुवारी रोजी हुतात्मा स्मारक आडवा फाटा सिन्नर येथे सिन्नर तालुका 12 बलुतेदार अलुतेदार महासंघाच्या वतीने संघाच्या ज्येष्ठ मार्गदर्शक श्री तुकाराम सदगीर सर यांच्या अध्यक्षतेखाली संत गाडगे महाराजांची जयंती साजरी करण्यात आली। तसेच तालुक्याचे माजी राज्यमंत्री स्वर्गीय तुकारामजी दिघोडे साहेब यांनाही जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सदगीर सर व सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी श्री अशोक मस्के सर, किरण भाऊ जाधव, विनोद शितोळे, भाऊसाहेब पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले। झाडूने परिसर आणि कीर्तनाने मनाची स्वच्छता असा संदेश संत गाडगे बाबांनी दिलाय व स्वच्छतेचे महत्त्व त्यांनी समाजाला पटवून सांगितले असे आपल्याला मनोगतात श्री सदगीर यांनी व्यक्त केले। तसेच त्यांचे आवडते भजन देविकी नंदन गोपाला गोपाला हे भजन सर्व उपस्थितांनी गायले। श्री तुकाराम सदगीर सर यांनी संत गाडगे महाराजांचे जीवन चरित्रावर माहिती सांगितली आहे। जयंतीचा कार्यक्रम साजरा केल्यानंतर हुतात्मा स्मारक परिसरामध्ये सर्व उपस्थितांनी स्वच्छता मोहीम राबवली। परिसरात असलेल्या झाडांची पानं व परिसरात पडलेल्या प्लास्टिक कचरा सर्व उपस्थितांनी परिसर स्वच्छ केलाय। या अभियानात सर्वांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला। या कार्यक्रमासाठी श्री किरण भाऊ कोथमिरे, महासंघाचे तालुका अध्यक्ष श्री अनिल भाऊ सरवार, जिल्हा सचिव भाऊसाहेब पवार, तालुका सचिव विनोद शितोळे, शहर अध्यक्ष किरण भाऊ जाधव, ज्येष्ठ मार्गदर्शक श्री तुकाराम सदगीर सर, ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ताजी गोळे सर, खजिनदार रवींद्रगिरी शहर खजिनदार लक्ष्मणराव बर्गे, माजी अध्यक्ष बंडू जाधव, अरुण निकम, अशोक सोनवणे, ज्येष्ठ मार्गदर्शक गणेश झुटे, मनोहर रूपनारायण भगवान ठाणेकर, रामचंद्र मस्के सर, राकेश सगर, मनोज महात्मे, सरपंच भाटवाडी राजू नन्नवरे, योग शिक्षक इत्यादी 12 बलुतेदार महासंघाचे सर्व बांधव उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्र राज्य 12 बलुतेदार अलुतेदार महासंघाचे अनेक जण स्वयंस्फूर्तीने सभासद झाले। यावेळी सभासद नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय आणि सभासद झालेल्यांना ओळखपत्र वाटप करण्यात आले आणि सर्व 12 बलुतेदार अलुतेदार समाज बांधवांना सभासद होण्याचे आवाहन केले। तसेच श्री लक्ष्मणराव बर्गे यांनी संघाला 1101 रुपये देणगी दिली आहे। त्याचबरोबर श्री अशोक ननवरे सर, योग शिक्षक यांनीही 501 रुपये संघटनेला देणगी दिली आहे। त्याबद्दल देणगीदारांचे, सभासद झालेल्यांच्या तसेच स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या सर्व समाज बांधवांचे श्री दत्ताजी गोळे सर यांनी आभार मानले। जन्म झाला आणि त्यांचं बालपण जे आहे ते मिर्जापूर तालुक्यातील दापुरी या गावी आजोबांच्या घरी त्यांचं लहानाचं मोठेपण झालं। गाडगेबाबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांनी आयुष्यभर समाजसेवा आणि स्वच्छता अभियान हा संदेश संपूर्ण जगाला दिला आणि त्यांच्या बाबतीमध्ये एकच म्हणेन की त्यांनी कीर्तनाचे वर्गही चालवले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।